श्रीराम. अकर्तेपणाने नाम घ्यावे. काही न करणं, आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करायचं आहे असं न वाटणं हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणं ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने मनाने एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणं कठीण आहे, मनाला स्वस्थ बसायला लावणं त्याहीपेक्षा कठीण, आणि देह कर्म करत असताना मनाला स्वस्थ बसवणं हे अत्यंत कठीण. मनाला खरं म्हटलं तर स्वास्थ्य हवं, पण ते मिळवण्याकरता साधन करणं म्हणजे प्रयत्न करणं जरूर आहे. मनाचं स्वास्थ्य बिघडायला काय कारणं आहेत ती पाहूया. पहिलं, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. दुसरं, आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणं. आणि तिसरं, उद्याची काळजी करणं. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं असंच म्हणणार. सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे काय वागतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी, अभिमान सोडून कर्म करीत राहावं. प्रयत्न करून यश आलं नाही म्हणजे दुःख होतं, स्वास्थ्य बिघडतं. मी केलंच नाही असं म्हटलं की कुठलं दुःख? प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेनं झालं म्हणावं. प्रत्येक गोष्ट रामाने केली असं म्हणणं म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणं, आणि हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावं. जे झालंय, जे होतंय आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणं आहे. आपण करते नाही असं मानणं, याला अखंड भगवन नामस्मरण पाहिजे. जे जे काही झालं ते भगवंतानेच आपल्या हिताकरता केलं. उद्याची काळजी भगवंताला आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करील. म्हणून झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये म्हणजेच नामस्मरणात राहावं. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. आहे त्या परिस्थितीत समाधान नसणं हा जो देहबुद्धीचा स्वभाव आहे तो आपण सगळीकडे लावतो. सगळ्या गोष्टींचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असं आपण म्हणतो. सगळ्या गोष्टींचं ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काहीही करत नाही. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते, आणि या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचं पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही. श्रीराम.